चौथा नियम आपण बघणार आहोत, नाउन्स एंडिंग इन वॉवेल प्लस वाय जस्ट ऍड यस. म्हणजे काय, आता इकडे पण वाय होता, इकडेही वाय आहे, पण बघा इथे काय आहे बॉय, परंतु या वायच्या अगोदर काय आहे वॉवेल आहे. मग जेव्हा वायच्या अगोदर वॉवेल येतोय तेव्हा नॉर्मली आपण यसच लावणार आहोत. जर वायच्या अगोदर कॉन्सनंट आलं तरच आपण आय करणार आहोत. मग वायच्या अगोदर काय येतंय, ओ बॉय बॉयज, की किड्स, टॉय टॉयज. कळालंय, एकदम सोपा नियम आहे. आपण प्रॅक्टिस केली ते वर्ड पुन्हा पुन्हा लिहिले की लक्षात राहून जातं. पुढचा सगळ्यात महत्वाचा, तुम्ही कॉम्पिटेटिव्हला ही स्कॉलरशिप वगैरे देत असाल त्यासाठी लक्षात ठेवा, नाउन्स एंडिंग एफ और एपी. म्हणजे कोणत्याही नाउनच्या शेवटी जर काय असेल एफ किंवा एफ ई असेल तर त्याचं प्लुरल फॉर्म करताना काय करणार आहोत आपण, व्हीई एस करणार आहोत. कसं ते बघा, लिफ, लिफ असतं त्याला आपण लिव्ज म्हणतो, करेक्ट, लिफ लिव्ज, कारण आपण या एफ साठी व्हीई एस यूज करत असतो, लिप्स म्हणत नाही आपण. नाईफ नाईव्स, ओके, व्हीईएस, वाईफ वाईफ्स. आता हे वर्ड झाले, तुम्ही लक्षात ठेवायचं एफ ई साठी व्हीईएस. नंतरचं आहे काही इरेग्युलर प्लुरल फॉर्म असतात जे की पूर्णपणे चेंज होतात, ते पण बघूया आपण. मॅन मेन, वुमन वुमेन, चाइल्ड चिल्ड्रन. चाइल्ड्स म्हणतो का, नाही. फूट फिट, म्हणजे एक पाय असेल तर आपण त्याला काय म्हणत असतो, फूट, आणि दोन पायांसाठी फिट किंवा दोन पेक्षा जास्त. टूथ, एकच दात, टूथ पेस्ट म्हणतो आपण बघा. टूथ म्हणजे एक दात असतो आणि जास्त टीथ, ठीक आहे. ऑक्स, एक बैल, ऑक्सन, ठीक आहे.